Hello friends, and once again welcome to my channel Let's Eat Mathematics. So under Let's Eat Mathematics, our point number next is Poisson's distribution. Okay, so in our last lecture आपण already पाहिले distribution number 1, that is binomial distribution, आणि binomial distribution ची ही extended case असणार आहे Poisson distribution. Okay, so only formula is different, otherwise everything looks like exactly same as compared with binomial distribution. Okay, so binomial distribution and Poisson distribution हे दोन्हीही distributions exactly same असतील example wise. Okay, otherwise remaining calculation wise, but only formula is different. Clear friends? So for Poisson's distribution, our PDF, that is probability density function, is P of R is equal to e raised to minus lambda raised to R upon R factorial. Okay, and here lambda is equal to n into P. Okay, so हा जो फॉर्म्युला आहे पॉइसन डिस्ट्रीब्युशनचा, ठीक आहे, तर हा फॉर्म्युला आपल्याला मागतो लॅम्बडाची व्हॅल्यू अँड आर ची व्हॅल्यू. ओके, फॉर्म्युला रिक्वायर्ड्स ओनली टू व्हॅल्यूज, लॅम्बडा अँड आर, बट लॅम्बडा रिक्वायर्ड्स एन अँड पी. मीन्स फॉर पॉइसन डिस्ट्रीब्युशन ऑल्सो वी रिक्वायर्ड व्हॅल्यू ऑफ एन, व्हॅल्यू ऑफ पी अँड व्हॅल्यू ऑफ आर. डन एव्हरीवन? क्लिअर? म्हणजे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन सारखंच आहे तसं याला आपण ट्रीट करायचं. क्लिअर? आता तुम्ही म्हणणार सर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन अँड पॉइसन डिस्ट्रीब्युशन हे आम्ही कधी यूज करायचं? क्लिअर? सो डेफिनेटली क्वेश्चन अरायझेस. तर लक्षात काय ठेवायचंय, पॉइसन डिस्ट्रीब्युशन मध्ये एन ची व्हॅल्यू ही 100च्या पटीमध्ये असते. मीन्स 100, 200, 500 है ना. तर हे जे नंबर्स असतात ना, हे नंबर जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिसले, देन 100% वी शुड अप्लाय पॉइसन्स डिस्ट्रीब्युशन फॉर दॅट पर्टिक्युलर एक्झाम्पल. कधी यूज करायचे? एन हा सफिशियंटली लार्ज असतो. क्लिअर आहे? अदरवाइज इन सम केसेस जर पी ची व्हॅल्यू तुमची 0.0 समथिंग काहीतरी असेल, ठीक आहे, तर ही पी ची व्हॅल्यू ऑलमोस्ट किती रे? 0 आहे. व्हेन पी ची व्हॅल्यू ऑलमोस्ट 0 असेल तर त्याही सिच्युएशन मध्ये वी शुड अप्लाय कन्सेप्ट ऑफ पॉइसन डिस्ट्रीब्युशन. पहा बरं का, पॉइसन डिस्ट्रीब्युशन कधी यूज करायचं आहे? एन ची व्हॅल्यू ही 100च्या पटीमध्ये असायला पाहिजे. ओके, आता सपोज 100च्या पटीमध्ये नाहीये, एन ची व्हॅल्यू काहीतरी सपोज 20 आहे ना, छोटी व्हॅल्यू आहे. एन ची व्हॅल्यू 20 आहे, तर त्या मोमेंटला त्या पर्टिक्युलर एक्झाम्पल मध्ये पी ची व्हॅल्यू चेकआउट करा तुम्ही. ठीक आहे, पी ची व्हॅल्यू सपोज 2% आहे. 2% मीन्स व्हॉट? 0.02. म्हणजे 0.0 अशी जर व्हॅल्यू आली तुमची पी ची, देन 100% काय यूज करायचंय? पॉइसन डिस्ट्रीब्युशन. ओके, एकदा याच्याकडे पाहायचं, हा छोटा असेल तर लगेच बायनॉमियल कडे जायचं नाही. कशाकडे पाहायचं? नंतर पी च्या व्हॅल्यू कडे पाहायचं. सपोज पी ची व्हॅल्यू 0.0 अशी दिसली तुम्हाला तर 100% पॉइसन डिस्ट्रीब्युशन इज ऍप्लिकेबल. ओके, आणि जर तुम्हाला एन ची व्हॅल्यू सपोज 20 आहे आणि पी ची व्हॅल्यू आहे सपोज 0.2. 0.2 म्हणजे हा 0 नाहीये. ओके का? 0.0 इथं काही असेल, 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, व्हॉट एव्हर, बट 0.0 असेल तर पॉइसन डिस्ट्रीब्युशन. अँड 0.1, 0.2, 0.3, 0.4 हे असं जर असेल तर 100% वी शुड अप्लाय बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. पण हे असं आहे आणि यांची व्हॅल्यू तुमची 100 आहे. ओके, पी ची व्हॅल्यू किती आहे? 0.2, पण त्या सिच्युएशन मध्ये एन ची व्हॅल्यू किती आहे? 100 आहे. तर एन हा लार्ज नंबर आहे, तर या दोन कोम्बोसाठी पॉइसन डिस्ट्रीब्युशन यूज करायचं. क्लिअर आहे का? म्हणजे ऍक्च्युली कधी कधी कन्फ्युजन होऊ शकतंय. मी काय म्हटलं तुम्हाला, या सिच्युएशन आहेत, एन ची व्हॅल्यू 100 आहे, मोठी व्हॅल्यू आहे. अगोदर एन कडेच बघायचंय आपण, पी कडे नाही पाहिजे. कशाकडे पाहिजे? एन कडे. एन ची व्हॅल्यू मोठी आहे, 100% पॉइसन डिस्ट्रीब्युशन. 100%. एन ची व्हॅल्यू छोटी आहे, यांची व्हॅल्यू छोटी आहे
तर त्या मोमेंटला पी ची व्हॅल्यू पाहायची आपण. पी ची व्हॅल्यू जर 0.2 असेल, ओके, तर काय यूज करणार? 0.2 आहे ना पी ची व्हॅल्यू, म्हणजे पी ची व्हॅल्यू काही 0 नाहीये है ना, आणि एन पण छोटा आहे, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन यूज करायचं. आता सपोज पी ची व्हॅल्यू आहे तुमची 0.02, ओके, तर ही व्हॅल्यू खूपच छोटी आहे, खूपच छोटी म्हणजे जवळपास झिरोच आहे. 0.0 म्हणजे ऑलमोस्ट 0 असते. तर पॉइझन डिस्ट्रीब्युशन काय म्हणते, पी जर ऑलमोस्ट 0 असेल तर पॉइझन यूज करा. काय यूज करा? पॉइझन यूज करा. आणि पी ची व्हॅल्यू जर ऑलमोस्ट 0 नसेल आणि एन छोटा असेल तर काय यूज करा? बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन यूज करा. ठीक आहे, तर हे एक्सेप्शनल केस मध्ये होतं बरं का, एन ची व्हॅल्यू छोटी असते. शक्यतो पॉइझन डिस्ट्रीब्युशन मध्ये एन ची व्हॅल्यू ही 100, 200, 300 अशीच असते. ऑलवेज रिमेंबर, काय टेन्शनचं काम नाही लागा. ठीक आहे, सो ऑलवेज फोकस ऑन व्हॅल्यू ऑफ एन. डन एव्हरीवन? सो अगेन our process is exactly same, looks like binomial distribution. आता प्रोसेस स्टार्ट करूया आपण मस्त मध्ये है ना. सो स्टेप नंबर 1, क्वेश्चन रीड न करता त्याच्यामधले नंबर्स फक्त कलेक्ट करायचे. क्लिअर आहे? सो फर्स्ट नंबर क्वेश्चन मध्ये काय आहे रे? 2%. पर्सेंट म्हटलं की ऑटोमॅटिकली ही व्हॅल्यू काय झाली रे? पी ची व्हॅल्यू है ना. किती आला पी? 2% है ना, 2/100. that is by calci we can easily find out p. किती येतो? 0.02 है ना एव्हरीवन. क्लिअर? देन नेक्स्ट व्हॅल्यू इथे आहे पहा है ना, 100 आहे नेक्स्ट व्हॅल्यू. तर एन ची व्हॅल्यू खूपच मोठी रे है ना. एन ची व्हॅल्यू मोठी असेल तर पी कडे पाहायची गरज नाही है ना. सो एन सगळ्यात मोठा आहे, दॅट्स वाय हे पॉइझन डिस्ट्रीब्युशनच एक्झाम्पल आहे. क्लिअर? देन पॉइझन डिस्ट्रीब्युशन काय म्हणते? मला लॅम्बडा पाहिजे. काय हवंय? पॉइझन डिस्ट्रीब्युशन रिक्वायर्ड्स लॅम्बडा. सो लॅम्बडा मीन्स व्हॉट? एन इंटू पी, आणि लॅम्बडाला पॉइझन डिस्ट्रीब्युशनचा मीन म्हणतो आपण. ठीक आहे, तर कधी कधी क्वेश्चन मध्ये 2 मार्काला क्वेश्चन विचारला तर क्वेश्चन असतो फाइंड मीन ऑफ पॉइझन डिस्ट्रीब्युशन. तर त्या मोमेंटला एन इंटू पी एवढंच फाइंड आउट करायचंय. क्लिअर? सो हिअर एन इज इक्वल टू 100 अँड पी इज इक्वल टू 0.02 है ना. सो दिस वन इज इक्वल टू 2. किती आला लॅम्बडा? 2. क्लिअर आहे? आता क्वेश्चन वरती अटॅक करू. काय आपला फर्स्ट क्वेश्चन, आणि ठरल्याप्रमाणे लिहायचंय आपलं. फाइंड द प्रोबॅबिलिटी. काय फाइंड आउट करायचंय? प्रोबॅबिलिटी. सो प्रोबॅबिलिटीचा पी, आणि जो क्वेश्चन असेल ऑलवेज रिमेंबर तो क्वेश्चन आहे तसा ब्रॅकेट मध्ये टाकायचा. ठीक आहे. सो पी ऑफ काय फर्स्ट क्वेश्चन, 3 bulbs are defective. 3 bulbs are defective. Okay, so 3 bulbs means what? At least नाही, at most नाही, means exactly 3. R ची व्हॅल्यू किती असणार आहे? exactly 3. ओके, सो दिस वन इज इक्वल टू फॉर्म्युला पॉइझन डिस्ट्रीब्युशनचा e रेस टू मायनस लॅम्बडा, लॅम्बडा रेस टू r अपॉन r फॅक्टोरियल. व्हेरी सिंपल. आता ऍक्च्युली काही पर्टिक्युलर बुक्स मध्ये या लॅम्बडाला m पण म्हटलंय पहा. ऍक्सेप्टेबल है ना, कारण हे नोटेशन आहे. नोटेशन काय आहे? हे मीनचं नोटेशन आहे. तर m म्हटलं असेल, तुम्ही m लिहून जर शिकत असाल तर m ला फॉलो करा. ठीक आहे, मला हे लॅम्बडा जे बोलायलाही आणि लिहायलाही थोडंसं चांगलं वाटतं. ठीक आहे, सो दॅट्स वाय मी लॅम्बडाला फॉलो करतोय. डन एव्हरीवन? क्लिअर? सो दिस वन इज इक्वल टू e रेस टू मायनस लॅम्बडाची व्हॅल्यू 2 इंटू लॅम्बडा 2 रेस टू r 3 अपॉन 3 फॅक्टोरियल. सो दिस वन इज इक्वल टू, सो आन्सर ऑलरेडी मी फाइंड आउट केले है ना. सो तुम्हाला कॅल्सी वरती मिळेल आन्सर 0.1804 है ना. अगेन आन्सर कशामध्ये? 0 पेक्षा कमी नाही, 1 पेक्षा जास्त नाही, म्हणजे आन्सर आपलं करेक्ट आहे. आणि e रेस टू मायनस 2 हा जो आहे ना, आय थिंक शिफ्ट आणि ln हे बटन प्रेस केलं की तुम्हाला e मिळेल पहा.
आणि त्याच्याबरोबर लगेच -2 रिप्लेस करा तुम्ही, ऑटोमॅटिकली तो पॉवरला जाईल. ठीक आहे, याचा आन्सर मिळेल तुम्हाला 2 क्यूब काय 8 आहे आणि 3 फॅक्टोरियल पण आपल्या कॅल्सी मध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे, सो वी कॅन इझिली फाइंड आउट दिस व्हॅल्यू. ठीक आहे, सो दिस इज सोल्युशन ऑफ आवर क्वेश्चन नंबर 1. ओके, नाउ थिंक अबाउट क्वेश्चन नंबर 2. सो बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनच एक्झाम्पल घेतलंय मी, है ना, आणि क्वेश्चन कितीही डिफिकल्ट असेल, ओके, ऑलवेज रिमेंबर तो क्वेश्चन कधीच डिफिकल्ट नसतो. क्लिअर आहे, कारण डिस्ट्रीब्युशन्स मध्ये, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन्स मध्ये जेवढे डिस्ट्रीब्युशन याच्या अंडर येतात ना, सगळ्या डिस्ट्रीब्युशन्स मध्ये ईच अँड एव्हरी एक्झाम्पल, सगळे एक्झाम्पल्स हे सेम वेनं बिहेव करतात. ओके, कारण सगळ्या एक्झाम्पल मध्ये आपलं टार्गेट्स काय आहेत? फाइंड एन, फाइंड आर, फाइंड पी, है ना. मीन्स एव्हरी एक्झाम्पल मध्ये आवर टास्क इज सेम. आणि पी कशाला म्हणायचं हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, एन कशाला म्हणायचं ऑलरेडी शेअर केलंय, आणि आर कशाला म्हणायचं ऑलरेडी शेअर केलंय. सो दॅट्स वाय क्वेश्चन किती टफ आहे, मला रीड करतानाही त्रास होतोय, किंवा क्वेश्चनचं मिनिंग काय आहे हे समजत नाहीये मला. सो सच टाईप ऑफ थिंग्स आर जस्ट फुलिश. ओके, म्हणजे सगळे हे बेवकूफपणाचे लक्षण आहेत. जर तुम्ही क्वेश्चनचं मिनिंग चेक करायला गेला आणि बाय मिस्टेक जर क्वेश्चन टफ असेल आणि क्वेश्चनचं मिनिंगच तुम्हाला समजत नसेल, तर त्या मोमेंटला तुम्ही डिमोटिवेट व्हाल. सो बेटर वे डिमोटिवेट होण्यापेक्षा क्वेश्चनचं मिनिंग फाइंड आउट करूच नका तुम्ही. ओके, सो डोंट थिंक अबाउट मीनिंग ऑफ क्वेश्चन, यू जस्ट फोकस ऑन how to find out probability and what type of things are required to find probability. म्हणजे मला काय हवंय, काय गिव्हन आहे, है ना, आणि काय फाइंड आउट करायचंय याच्यावरच फोकस करा. ठीक आहे, तर फाइंड आउट करण्यासाठी इथं दिलेलं असते फाइंड द प्रोबॅबिलिटी, है ना, आणि काय गिव्हन आहे सगळं दिसतंय आपल्याला, पिक्चर क्लिअर आहे. तुम्हाला क्वेश्चन मधले फक्त नंबर्स कलेक्ट करायचे आहेत. ऑलवेज रिमेंबर, क्वेश्चन खड्ड्यात जाऊ द्या. Done everyone? Clear? So now think about second question. Okay, question number 2 is at the most 2 are defective. 2 are defective. ह्या आहे तसं व्यवस्थित बघून लिहायचं, है ना, लय लोडचं काम नाही, काय नाही, हे असं कंपल्सरी लिहा, अट्रॅक्टिव्ह दिसेल आणि आउट ऑफ मार्क्स मिळतील. क्लिअर आहे. सो ऍट द मोस्ट मीन्स व्हॉट? बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मध्ये ऑलरेडी मिनिंग चेकआउट केले आपण. ऍट द मोस्ट मीन्स व्हॉट? जास्तीत जास्त 2. जास्तीत जास्त 2 म्हणजे जास्तीत जास्त 2 पर्यंत जायचंय आपल्याला. म्हणजे कमीत कमी कुठून स्टार्ट करणार? 0 पासून, है ना, 0, otherwise 1, otherwise 2, है ना, व्हेरी सिंपल. 2 पर्यंत पोहोचलो मी, स्टॉप करायची प्रोसेस. सो दिस वन इज इक्वल टू, हिअर आर इज इक्वल टू 0, आणि हा फॉर्म्युला आहे आपला, याच्यामध्ये आर ची व्हॅल्यू 0 ठेवायची. एवढं एकच टार्गेट आहे ना. e रेस टू मायनस लॅम्बडा, लॅम्बडा 2, लॅम्बडा रेस टू दॅट इज 2 रेस टू आर अपॉन आर फॅक्टोरियल. ओके एव्हरीवन, लॅम्बडा 2 आहे, 2, आर ची व्हॅल्यू 0 आहे, 0, 0. डन. सिमिलरली आता हेच बघून लिहायचंय, फक्त आरच्या प्लेसला काय ठेवणार? 1, दॅट इज 0च्या प्लेसला काय ठेवणार? 1. सो e रेस टू मायनस 2, 2 रेस टू 1 अपॉन 1 फॅक्टोरियल. सिमिलरली याच्यामध्ये आरच्या प्लेसला 2 ठेवायचा आहे. सो e रेस टू मायनस 2, 2 रेस टू 2 अपॉन 2 फॅक्टोरियल. आणि या सगळ्यांच्या व्हॅल्यूज, याची व्हॅल्यू फाइंड आउट करा, है ना, प्लस याची व्हॅल्यू फाइंड आउट करा, प्लस याची व्हॅल्यू फाइंड आउट करा, आणि यांची सम मी ऑलरेडी फाइंड आउट केली आहे, तो ही सम आहे त्याची. ठीक आहे. ओके एव्हरीवन, सो वाया कॅल्क्युलेटर एव्हरी कॅल्क्युलेशन लुक्स लाईक व्हेरी इझी. ओके, कारण कॅल्सी करणार आहे कॅल्क्युलेशन्स. सो डझंट मॅटर की मी किती कॅल्क्युलेशन्स करतोय, तू करत नाहीये, कोण करतंय हे? कॅल्सी कॅल्क्युलेशन करते. सो डोंट थिंक अबाउट की किती कॅल्क्युलेशन्स आहेत.
ओके, कॅल्सी करणारे, कॅल्सी करेक्ट आन्सर प्रोव्हाइड करणारे, तुला फक्त ते लिहायचे. डन एव्हरीवन, क्लिअर. सो दिस इज क्वेश्चन नंबर 2. सिमिलरली याच्यामध्ये हे एक्झॅक्टली ऍटलिस्ट ऍटमोस्ट सोडून काय नाही रे या क्वेश्चन मध्ये. पॉइझन डिस्ट्रीब्युशन, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन कशामध्येच काहीच नाहीये. काय प्रेझेंट आहे? एक्झॅक्टली, ऍटलिस्ट, ऍटमोस्ट. ठीक आहे. सो नाव थिंक अबाउट लास्ट क्वेश्चन. लास्ट क्वेश्चन मध्ये काय लिहिले? ऍटलिस्ट, ऍटलिस्ट 2 आर डिफेक्टिव्ह. डन एव्हरीवन. ऍटलिस्ट मीन्स व्हॉट? कमीत कमी 2. कमीत कमी 2 म्हणजे कमीत कमी 2 पासून स्टार्ट करणार आहे आपण, है ना. कमीत कमी 2, अदरवाईज 3, अदरवाईज 4. हे कुठपर्यंत जाणार? यांच्या व्हॅल्यू पर्यंत. यांची व्हॅल्यू किती आहे? 100. ओके एव्हरीवन. ऍटलिस्ट मीन्स व्हॉट? कमीत कमी 2. कमीत कमी 2 पासून स्टार्ट करणार आणि एंड कुठं होणार आहे याचा? यांच्या व्हॅल्यूला. यांची व्हॅल्यू किती आहे? 100. ओके, म्हणजे ऍक्च्युली प्रोबॅबिलिटीज किती फाइंड आउट करायचे आहेत. सो इफ यू थिंक अबाउट दिस लुक्स लाईक जस्ट इम्पॉसिबल, है ना. कसलं भयंकर दिसते रे हे. सो बेटर वे हे न सोडवता, म्हणजे तुम्ही हे सोडवायचं जरी ठरवलं ना तर ऍक्च्युली तुम्ही मरून जाल पण हे सुटणार नाही. क्लिअर एव्हरीवन. सो बेटर वे हे एवढं न सोडवता आपलं काय ठरलंय? टोटल प्रोबॅबिलिटी मधून, टोटल प्रोबॅबिलिटी किती असते? 1. टोटल प्रोबॅबिलिटी मधून याच्यामध्ये नसणारे नंबर्स ची प्रोबॅबिलिटी मायनस करायची. याच्यामध्ये कुठले नंबर्स अब्सेंट आहेत? 0 and 1. तर 0 आणि 1 ची प्रोबॅबिलिटी या टोटल प्रोबॅबिलिटी मधून म्हणजे 1 मधून मायनस करायची. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला ही प्रोबॅबिलिटी मिळेल. क्लिअर एव्हरीवन. एकदम सिंपल फंडा आहे. ज्या मोमेंटला तुम्हाला वाटेल की सगळं इम्पॉसिबल आहे रे, ओके, तर त्या मोमेंटला ऑलवेज रिमेंबर 1 मायनस असं करायचं आपण. ओके, सगळं सोपं वाटणार आहे तुम्हाला. डन एव्हरीवन, क्लिअर. सो दिस 1 इज इक्वल टू 1 मायनस हिअर आर इक्वल टू 0 आणि तो फॉर्म्युला आहे, है ना. ई रेस टू मायनस लॅम्बडा, लॅम्बडा रेस टू आर अपॉन आर फॅक्टोरियल मायनस हिअर आर इक्वल टू 1. हे आता सोडवलंय आपण सेकंड मध्ये. ठीक आहे. ई रेस टू मायनस लॅम्बडा, लॅम्बडा रेस टू आर अपॉन आर फॅक्टोरियल. डन. आणि हे कॅल्सीवरती सेपरेट सोडवायचं मस्त मध्ये. याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, है ना. सिंपल आहे. So our answer will be 0.4059. Okay, so this is Poisson distribution only for you friends. Okay, and for our upcoming exam, binomial distribution, Poisson distribution and our upcoming distribution plays huge role. कारण या डिस्ट्रीब्युशनच्या टॉपिक साठी मिनिमम वेटेज आहे 12 मार्क्स. फ्रेंड्स, ऑलवेज रिमेंबर एव्हरीथिंग डिपेंड्स ऑन वेटेज ऑफ दॅट पर्टिक्युलर टॉपिक. आणि याचं वेटेज आहे 12 मार्क्स. म्हणजे आपल्या अपकमिंग एक्झाममध्ये प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन रिलेटेड 16 मार्क्स पर्यंत तुम्हाला विचारू शकतील. मीन्स वाया सिंगल टॉपिक, जो दुनियेतला सगळ्यात इझिएस्ट टॉपिक आहे. ठीक आहे. सो वाया सिंगल टॉपिक, और वी कॅन से दॅट बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मध्ये सिंगल एक्झाम्पल केअरफुली केलं तुम्ही, पॉइझन डिस्ट्रीब्युशन मध्ये सिंगल एक्झाम्पल केअरफुली केलं, तर एक सिंगल एक्झाम्पल तुम्हाला होल कन्सेप्ट समजून सांगते. सो दॅट्स वाय हा चिल्लर टॉपिक आहे. क्लिअर आहे. तर याचे 16 मार्क्स, मॅक्झिमम अप टू 16 मार्क्स तुम्ही एक्झाम मध्ये मिस करायचे नाहीयेत. क्लिअर आहे. लॉजिक क्लिअर असेल तुमचं, एव्हरीथिंग क्लिअर असेल, तर हे 16 मार्क्स म्हणजे तुमचा पासिंग क्रायटेरिया इझिली क्रॉस होईल वाया सिंगल टॉपिक. ओके. सो फ्रेंड्स, होप्स Poisson distribution and binomial distribution clear झालं असेल. So if you like this video, then please like, share and subscribe to my channel. Thank you very much.